झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. नवीन विकास आराखडा या निवडणुकीच्या धामधुमीतच प्रसिद्ध झाला, त्यामुळे आम्हाला काही फार लक्ष त्याच्यावर देता आलं नाही. पण आता जेव्हा त्याचा अभ्यास करतो आहोत, खास करून माझ्या मतदारसंघामध्ये अख्खा कळवा उद्ध्वस्त होईल अशी भूमिका हे ज्यांनी कोणी हा प्लॅन केला आहे त्याची आहे. कळव्या नाक्यावरनं जे सुरुवात होते ते फार खारेगावपर्यंत जाते. तुम्हाला दिसत असेल की दाटीवाटीने असलेल्या बिल्डिंग आणि या पिवळ्या लाईनमध्ये जो नियोजित रस्ता आहे, तो रस्ता दिलेला आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये देखील खूप रस्ते दिलेले आहेत. आता हे रस्ते म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि गव्हर्नमेंट करणार कशी आहे? कारण का ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जवळजवळ 450 बिल्डिंग उद्ध्वस्त होत आहेत, काही सोसायटी आज उद्ध्वस्त होत आहेत. आता आपण पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला त्या सोसायटीज दाखवीन कुठल्या कुठल्या आहेत. आणि ते सगळं बघितल्यानंतर आमचे एक लक्षात येत आहे की हा सुनियोजित प्लॅन आहे. म्हणजे हा प्लॅन काही उद्दिष्ट मनात ठेवून केलेला प्लॅन आहे. आता त्रिमूर्ती प्लॅन पास सोसायटी, त्याच्या आतमधनं DP प्लॅन गेला. सह्याद्री प्लॅन पास सोसायटी, त्याच्या आतमधनं गेला आहे. म्हणजे या दोन्ही बिल्डिंगी किंवा या दोन्ही सोसायटी उभ्या आयुष्यात रिडेव्हलपमेंट करू शकणार नाहीत. आणि जर करायचंच असेल तर त्याला एखाद्याचा काष्टा पकडावा लागेल. तो काष्टा कोणाचा पकडायचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. मनीषानगर उद्ध्वस्त होत आहे, नाक्यावरच्या सगळ्या बिल्डिंगी उद्ध्वस्त होत आहेत. सुदामा, खारेगाव, सुदामा, त्रिमूर्ती, साईबाबा नगर, सह्याद्री, इथे प्लॅन झाला. हे झालं इथलं या साईडचं खारेगावचं गावठाण झालं. ग्राउंडच्या इथून टाकला आणि त्या गावठाणामध्ये जे जुन्या घरात हे आता हे आहे खारेगावमधील गावठाणातले रस्ते. म्हणजे प्रत्येकाचं घर जवळजवळ 100 वर्ष 200 वर्ष जुनी असलेली घरं, त्यांची गावदेवी. त्यांची गावदेवी, गरीमरी मंदिर. म्हणजे जो विकास होणं शक्यच नाही त्या विकासाचं स्वप्न दाखवता कशाला? आणि परत कधी या लोकांना तुम्ही कुठे जागा देणार? यांचं रिडेव्हलपमेंट रोखण्याचं काम तुम्ही मुद्दामून करताय. हे विशिष्ट उद्देशाने करण्यात आलेला हा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये हजारोंचे संसार रस्त्यावर येणार आहेत. जर बिल्डिंग 401 बिल्डिंग उद्ध्वस्त होणार तर प्रत्येक बिल्डिंगमध्ये आपण 20 फ्लॅट धरूया, जास्त नाही. आता हा म्हणतोय, मिलिंद म्हणतोय की दोन्हीकडचे मिळून 1000 बिल्डिंगी आहेत. 1000 बिल्डिंगी जरी चला आपण 500 धरूया, एकामध्ये 20 फ्लॅट म्हणजे किती झाले? आता 10,000 घरं जर उद्ध्वस्त होणार असतील तर त्यांच्यामध्ये माणसं किती? 4 पकडूया, 40,000 माणसांना रस्त्यावर आणणारा DP प्लॅन आहे. आम्ही याच्याविरुद्ध जनआंदोलन उभारणार आहोत. कुठल्याही एका पक्षाचं हे आंदोलन नसेल तर ह्या सर्व पक्षांना एकत्र घेऊन आम्ही आंदोलन करू. आज आम्ही तसं आवाहन करणार आहोत. हे आमच्या लक्षात एका आर्किटेक्टनी आणून दिलेलं आहे.
हे काहीतरी विशिष्ट हेतू मनात ठेवून केलेलं काम आहे. अजून एक प्रकरण उघडकीस आणणार आहे. पण ते उघडकीस आणताना मला हा कावेरी सेतू किती मीटरचा आहे आणि कावेरी सेतूची मालकी कोणाकडे आहे ते पण बघायचं आहे. आणि त्याचा FSI वापरता येतो का हे पण बघायचं आहे. त्याच्यामुळे विकासाला आम्ही कधीच नाही म्हणत नाही. विकास करावा, विकास झालाच पाहिजे. नॉट ॲट द कॉस्ट ऑफ ह्युमन बिईंग्स. माणसं जगली तर विकासाचा वापर होईल ना. तुम्हाला माणसांनाच मारून टाकायचं तर विकास काय कामाचा. आणि हे मूळ कळव्यातली माणसं तुम्ही कुठेतरी नेऊन ठेवणार ट्रान्झिट कॅम्पमध्ये, काय गरज नाही आम्हाला. त्यामुळे हा जो काही प्लॅन आहे हा कळवा आणि खारेगाव ही जी दोन जुनी ऐतिहासिक गावठाणं आहेत ज्याला फार पूर्वीचा इतिहास आहे, ती दोन्ही गावठाणं उद्ध्वस्त होणार यासाठी मी पत्रकार परिषद बोलवली होती. मी एक रोड प्रस्तावित केलेला होता जो तिसरा पूल आहे. आपण राईट मारतो आणि आपण नवीन रस्त्याला जॉईन होतो. मी त्यांना सांगितलेला एक लेफ्ट मारा आणि तुम्ही स्ट्रेट हायवेला आणि बायपासला जॉईन करा. म्हणजे मग सगळाच ट्रॅफिक जो काही गोंधळ होतो तो सगळा बंद होईल. पण त्यांना माहीत नाही, मला वाटतं अमेरिकन मॉडेल करायचं आहे. त्यांना अमेरिका करायचं आहे. एकदम सुनियोजित असं सुंदर शहर अमेरिकेसारखं त्यांना कळवा आणि खारेगावमध्ये आणायचं आहे. नाही, आता कसं आहे, आता आमच्या नाही, आता आम्ही नोंदवू. आता हे तर आम्ही TV मार्फतच हरकत नोंदवली ना. 40-50 हजार माणसांना रस्त्यावर आणून तुम्ही काय साध्य करताय. विकास हा लोकांसाठी असतो, लोकांना बेघर करून विकास करायचा नसतो. सगळे दुकानांच्या लाईन उद्ध्वस्त होणार, सगळे धंदे कुठे जाणार. डेव्हलपमेंट ॲट द कॉस्ट ऑफ ह्युमन बिईंग्ज इज नॉट टॉलरेबल. हे बिलकुल आम्ही खपून घेणार नाही. आता हे आज TV वर जाईल, लोक पेटून उठतील. एक साधी इथली जानकीनगर झोपडपट्टी तोडणार होते तर 5,000 माणसं रस्त्यावर आली होती. इथे 40 आणि 50 हजार माणसांचा तुम्ही गेम वाजवतात कशासाठी. का त्रिमूर्ती साईबाबा नगर ह्याच्या आतमधनं तुम्हाला DP प्लॅन हवेत कशाला. त्याच्या मागचं कोण आहे, तुम्हाला कोणाला मोठं करायचं आहे. तोच आम्ही शोधतोय उद्देश. तुम्ही पण शोधा की त्रिमूर्ती, साईबाबा, सह्याद्री या 3 सोसायटी, सुदामा या 3 सोसायटीचा पुनर्विकास हा अडेल कसा आणि अडताना तो कोणाच्या मदतीने पुढे जाईल. हे असे करोडो रुपयाचे भ्रष्टाचाराचे करतात कशाला. आणि एवढीच हौस आहे तर ठाण्यातलं करा ना DP प्लॅनचे रस्ते उघड. कळव्यातल्या विशिष्ट भागात तुम्हाला DP आणायचे आहेत, कशाला आणायचे आहेत. आणि कळव्यामध्ये काय एवढं ट्रॅफिक जॅम बीम होत नाही. आता तिसऱ्या पुलामुळे कळव्यातल्या लोकांना चांगली हे मिळालेली आहे. आणि जर तो मागचा रस्ता जो आम्ही सुचवला जो खारेगाव मार्गे जाईल तो झाला तर मग कधी ट्रॅफिकच होणार नाही. ते तुम्ही ट्रॅफिकचा विचार करून DP प्लॅन आणता ना. आता काय इथे उघड्या जमिनी नाही आहेत. अरे कमीत कमी महानगरपालिकेने जिथे उघड्या जमिनी आहेत तिथे होणारी अतिक्रमणं तर रोखावीत. मुंबऱ्यामध्ये, कौश्यामध्ये, शीळच्या बाजूला उघड्या जमिनींवरती DP रोडवरती आजही बिल्डिंगी चालू आहेत. करणार का ऑफिस असला सस्पेंड.
ऑफिसर्सच्या परवानगीने DP रोडवरती बांधकामं चालू आहेत. माझं सौरभ राव यांना आव्हान आहे की DP रोडवरती बिल्डिंग होत आहेत. आम्ही वारंवार सांगतोय DP रोडवरती बिल्डिंग होत आहेत. काय नाही, मस्त अधिकारी खात आहेत 300 रुपये स्क्वेअर फीट, मस्त भाव लावलाय. मेन रोडवरती बिल्डिंग होत आहेत, स्टेशनच्या जवळ बिल्डिंगी होत आहेत, 9 बिल्डिंग एका एरियात चालू आहेत. कोणाला काय पडलेली नाही. पाणी पुरवठा होत नाही, त्याचं कारण इल्लीगल बिल्डिंग. कोणाला लक्ष द्यायला वेळ आहे गरिबांच्याकडे? आपलं नौपाडा सांभाळलं की आपलं काम झालं. ठाणा नौपाडापुरतं मर्यादित आहे, कारण का सुशिक्षित वर्ग फक्त नौपाड्यात राहतो, बाकी सगळे अशिक्षित, अनपढ, गवार. हे आम्ही सहन करणार नाही. ह्याच्यातला 1 इंच सुद्धा DP प्लॅन पुढे जाऊ देणार नाही. तुम्ही पत्रकार आहात ना, शोधा ना जरा. आम्ही एवढं तुम्हाला रस्ते ओपन करून दिले, आता त्या रस्त्यांना पुढे तर जा, फिरा, त्रिमूर्ती, साईबाबा नगर शोधा, मग तुम्हाला काय दिसतं ते कळेल. ठाण्यानंतर आता कळव्यामध्ये देखील आशरने आता डोकं वर काढलेले आहेत. जितो त्यांना देण्यात आलं, त्याच्यानंतर कॅन्सर. काय वाटतं आशर सारख्यांना कुठेतरी आता ह्या ठिकाणी त्यांचं मी तर आशरला आता ठाण्याचा मालकच समजायला लागलो. म्हणजे तो महाराष्ट्राचाच मालक झाला असता आता थोडासा, पण तरी काय भरोसा नाही. त्यांचं सगळ्यांशी चांगले संबंध असतात, त्याच्यामुळे. निवडणुकीच्या काळात एक येतो सेफ आहे असा नारा होता. आता एक येतो सेफ आहे असा नारा सुरू होता निवडणुकीत. काय वाटतं आता या कळव्यामध्ये सेफ आहेत का कोण? एक येतो सेफ आहे, आम्ही एक आहोत, आता सेफ आहोत. आता येऊन दाखवा कळव्यात. चल आता हा विषय बंद करूया. हरियाणाच्या निवडणुका झाल्यानंतर मी सातत्याने बोलत होतो की संध्याकाळी 5 ते रात्री 11 ह्याच्यामध्ये जे पर्सेंटेज राईज होतं आहे ते अचानक कसं काय होतं. हरियाणाबरोबर जम्मू काश्मीरची निवडणूक होती आणि आपल्याबरोबर झारखंडची निवडणूक होती. आता मी तुम्हाला इथे दाखवतो. सात 7.83% वाढ झाली आहे 5 ते 11 मध्ये. संध्याकाळी 5 ते 11 मध्ये 86% 83% 7.83% वाढ झाली आहे. याचा अर्थ 76 लाख मतं त्या दरम्यान पडलेली आहेत. 6 वाजता तर हे बंद होतं. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये फक्त 1.5% वाढ झालेली आहे आणि याबाबतची कुठलीही माहिती इलेक्शन कमिशन द्यायला तयार नाही. झारखंड जे आम्ही जिंकलो, आम्हाला जिंकताना काय होतं ते बघा. 1.79 आफ्टर 5 PM to 11 PM. आपलं कुठे 7.83,
and Jharkhand 1.79. Phase 2 0.86 increase, म्हणजे फक्त 1 लाख वोट वाटले. Large voting percentage आफ्टर 5 PM, म्हणजे आपण 5ला जरी 5 ते 6चा जरी धरलं तर साधारण 6:15 सगळं संपतं. 6:15 जरी संपतं. आपण 200 म्हणजे किती बूथ कॅल्क्युलेट केलं तर साधारण 7:40 सेकंदात कुठेही होत नाही, 1-1.5 मिनटं लागतोच. आपण समजूया 60 वोट पडले अख्ख्या महाराष्ट्रात तरी किती होतील. आता तुम्ही बघा BJP कुठे जिंकलं, हरियाणा. किती वाढली मतं? 6.73% BJP जिंकली. 7.83% BJP जिंकली. काही हरियाणाच्या जिल्ह्यांमध्ये 10% वाढ दाखवलेली. इलेक्शन कमिशनने आत्तापर्यंत हे का झालं, कसं झालं याच्याबद्दल एकही एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. एकही एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. आणि माझं नेहमीचं म्हणणं आहे की इलेक्ट्रॉनिक तुम्ही म्हणता ना की हे काय ते वायफाय चालत नाही, हे चालत नाही, ते न जाई, ते स्टँड अलोन मशीन. कम्प्युटर आहे आपलं. कम्प्युटर काय म्हणतात ते, हे कॅल्क्युलेटर आहे. टक 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 आला पाहिजे. मग 7 तासांनी कशाला जाहीर करता? 6 वाजता 1% जाहीर करता, 8 वाजता 1% जाहीर करता आणि शेवटी दुसरा पर्सेंटेज जाहीर करता. आणि आज मस्कनी स्टेटमेंट दिलेलंच आहे की कुठलंही काय ते इलेक्शन मशीन काय EVM is subject to hacking. हा म्हणजे असं आहे की एक ससा द्यायचा आणि हत्ती घ्यायचा. आणि मी आज नाही बोलत आहे, हे मी 2014 पासून सांगतोय की आवाज उठवा, आवाज उठवा, आवाज उठवा. तेव्हा कोणीच तयार नव्हतं माझ्यावर यायला. आणि मी तुम्ही बघा ह्या निवडणुकीच्या आधी पण मी बोललोय की धोका EVM मधनंच होणार तुम्हाला. आणि बघा तुम्ही पॅटर्न बघा ना, हे बघा पॅटर्न बघा. सुहास कांदे 1,38,068. माणिकराव कोकाटे 1,38,565. नरहरी झिरवळ 1,38,622. छगन भुजबळ 1,35,023. हिरामन खोसकर 1,17,575. नितीन पवार 119,191. दिलीप बनकर 120,253. राहुल डिखले 156,246. दादा भुसे 158,284. दिलीप बोरसे 159,6081. देवयानी फरांदे 105,689. आज राहुल अहेर 104,486. हे सगळे नाशिकचे मतदारसंघ आहेत. म्हणजे एक पॅटर्न दिसतं तुम्हाला याच्यातनं. ही पॅटर्नवरती जाऊन त्यांनी ते केलेले आहेत. तसंच महाराष्ट्रामध्ये 5,04,313 अधिक मतं आली. ही अधिक मतं येतात कुठनं? अधिक मतं येतात कुठनं? कारण का जेव्हा तुम्ही निवडणूक संपते, आज जास्त सांगू शकेल, निवडणूक संपते तेव्हा तुम्ही ते सील करता, त्याच्यात टोटल आलेली असते, हो ना, 17 फॉर्म देतात. त्या टोटल आणि ही टोटल मॅच व्हायला पाहिजे. मग 5 लाख मतं वाढतात कुठनं?
म्हणजे ह्याचा अर्थ ज्या अर्थी वाढतात त्या अर्थी कुठनं तरी कमी पण होत असणार. संशयाला जागा इथेच आहे. म्हणजे हे महाराष्ट्र ताब्यात घेण्याचं 2020लाच यांचं ठरलं होतं. पहिल्यांदा पक्ष फोडले, निवडणूक आयोगाला मॅनेज केलं, निवडणूक आयोगाने निर्णय उलटे सुलटे दिले, जे कधीही स्वातंत्र्यानंतर झालं नव्हतं. पक्षाला मोकळं सोडून दिलं, निशाण्या मोकळ्या सोडून दिल्या. सुप्रीम कोर्टाचीही काही फार योग्य भूमिका होती असं आमचं मत नाही, आणि माझं तर अजिबात नाही, कारण का मी स्वतः तिथे सुप्रीम कोर्टात हजर असायचो. देशाच्या राजकारणात इतके पक्ष फोडून जेव्हा संपूर्ण लोकशाही पायदळीत उडवली जाते, तेव्हा सुप्रीम कोर्टाने ठरवायला पाहिजे होतं की पुढच्या महिन्याभरात आम्ही ही सुनावणी आटोपती घेणार. 2.5 वर्ष झाले अजून सुनावणी नाही. आणि सगळे म्हणतात सर्वोच्च न्यायालयाविरुद्ध बोलायचं नाही. का बोलायचं नाही? आम्ही रस्त्यावर लढतो आहोत, आम्ही रस्त्यावरची परिस्थिती जाणतो आहोत. आमचा पक्ष कोणी उडून घेऊन जातो, बेकायदेशीर आहे सगळेजण सांगतात. सुप्रीम कोर्ट बघायला तयार नाही. ते पिक्चरमध्ये डायलॉग होता ना, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. कोणीतरी आवाज उठवायलाच पाहिजे ना. आता सगळ्यांनीच गप्प बसलं तर अन्याय किती दिवस आणि का सहन करायचे? त्याच्यापेक्षा राजकारण सोडून देऊ. अशाच पद्धतीने जर मशीन मॅनेज होणार असतील, माणसं मॅनेज होणार असतील, तर मग राजकारणात राहायचं कशाला? आणि दुर्दैवाने विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांना मी अनेक दिवस सांगत होतो, ईव्हीएम बोला, ईव्हीएम बद्दल बोला, ईव्हीएम बद्दल बोला, ईव्हीएम. आणि मी त्यांना सांगायचो की तुम्हाला ते 2 छोटी राज्य हातात देतील आणि 1 मोठं काढून घेतील. लोकसभेच्या आधी झालेल्या 2 निवडणुकांमध्ये छोटी राज्य त्यांनी इंडिया अलायन्सला दिली आणि तिथे लोकसभा काढून घेतली. इथे त्यांनी झारखंड काढून घेतलं, म्हणजे आम्हाला दिलं, महाराष्ट्र त्यांच्याकडे घेतलं. म्हणजे सकाळच्या 11 वाजेस्तोवर आम्ही दोघंही एक 37 एक 38 वर होतो. पुढच्या अर्धा तासात आम्ही आलो 50 वर आणि ते गेले 200 वर. अच्छा, पोस्टल बॅलेट हे माइंडसेट दाखवतं की बाबा साधारण काय आहे माइंडसेट. महाराष्ट्राच्या पोस्टल बॅलेटमध्ये सगळीकडेच आम्ही पुढे आहोत. आणि मी हारलेला उमेदवार बोलत नाही आहे, मी जिंकलेला उमेदवार बोलतोय. त्यांनी माझ्या इथेही करण्याचा प्रयत्न केला, मी त्याच्यावर फार बोलणार नाही. त्यांना जिथनं मतं मिळणार नाहीत अशी अपेक्षा होती, तिथे त्यांनी ते मॅनेज केलं. जिथे त्यांना मतं मिळतील अशी अपेक्षा होती तिथे केलं नाही आणि तिथेच गेले डब्यात. पण जर प्रत्येक ठिकाणी हेच होणार असेल तर भारतीय लोकशाही आणि भारतीय संविधान काय घेऊन नाचायचं? विरोधी पक्षाला जर असं नेस्तानुभूत करणार असेल तर देशातली लोकशाही ही संपुष्टात येईल. आणि ही डेमोक्रेसी किंवा ही जे काय पॉलिटिकल हे आहे हे सगळं रशियाच्या पुतिनच्या मार्गाने चाललं आहे. हा देश रशिया होईल आणि नवीन एक पुतिन जन्माला येईल. नाही, माझं एक साधं तुम्हाला सवाल आहे. माझं मत मी टाकलं, हां, मला समजायला नको माझं मत गेलं कुठे. मला बाकी जाऊ द्या, ईव्हीएम फीव्हीएम टीव्हीएम काही असू दे, माझं मत मी टाकलं, ती प्रिंट आली, ती प्रिंट गेली कुठे हे मला समजायला पाहिजे. कारण ते माझं मत आहे, मला तुम्ही कसं काय अंधारात ठेवू शकता? कुठल्या नियमाने तुम्ही मी वोटर आहे,
जेव्हा मी कम्युनिस्ट पार्टीला मतदान करतो तेव्हा मला समजलं पाहिजे की माझं वोट तिथे कम्युनिस्ट पार्टीला पडलं आहे. तिथे तर आंधळी कोशिंबीर आहे. टाकलंय, दिसतंय, गेलं कुठे माहीत नाही. हा माझा पर्सनल राईट आहे. EVM PVM देश दुनिया जाऊ द्या खड्ड्यात. एक वैयक्तिक माणूस म्हणून मला कळलं पाहिजे ना माझं मत कुठे आहे. आणि सुप्रीम कोर्ट म्हणतं की नाही फार वेळ वाया जातो, काउंटिंगमध्ये फार वेळ वाया जातो. अरे अशी कुठली मोठी कामं असतात हो तुम्हाला. अमेरिकेसारख्या देशामध्ये 3-3, 4-4 दिवस काउंटिंग चालतं. अमेरिकेमध्ये एक मला निवडणूक आठवत नाही ती कोणाची होती, पण 7 दिवस काउंटिंग चाललं होतं. आतासुद्धा ट्रम्प वर्सेस कोणती होती, हॅरिस, तिचा 2.5 दिवस चाललेलं काउंटिंग. म्हणजे अमेरिकेतल्या लोकांना कामं नाहीत, भारतातल्या लोकांना फार कामं आहेत. शरद पवार साहेबांना संपवत होतं, ठाकरेंना संपवत होतं, महत्त्वाची. माझं स्पष्ट मत आहे की उतरत्या वयामध्ये शरद पवारांना आत्मक्लेश होईल, त्यांची मानहानी होईल. आणि एक असं एकट्याला पाडलं आम्ही असं चित्र निर्माण करायचं आहे. मातोश्रीसुद्धा एकट्याला पाडून दिली साईडला असं चित्र निर्माण करायचं आहे. आणि त्याच्यासाठी एक सुनियोजित कट आहे. हा कट आहे. आणि जे शरद पवार काँग्रेस पूर्ण ताकदीने उभी असताना 60 जागा जिंकायचे, 60, इंदिरा गांधी जिवंत असताना, ही शरद पवारांची ताकद होती महाराष्ट्रामध्ये. त्या शरद पवारांना तुम्ही 10वर आणून ठेवलं. हक्काचा मतदारसंघ निफाड शिवसेनेकडे होता. 100% निफाड जिंकायला पाहिजे होतं. असे कितीतरी मतदारसंघ आहेत. मी तोंडावर सांगू शकतो की हे मतदारसंघ यायलाच पाहिजे होते. आहे आर्वी मतदारसंघ वर्ध्याचा 100% यायला पाहिजे होता. नांदेडची लोकसभा जिंकतात आणि कालच्या 6च्या 6 हरतात. काय गणित आहे. अनेक ठिकाणी मतपेट्याच मोजलेल्या नाहीत. मी काल एक उदाहरण दिलं, कुठेतरी 3,65,000 काउंटिंगला मतं पहिल्यांदा आली आणि काउंटिंग झालं 3,74,000चं. ही मतं आली कुठनं. आणि मी परत सांगतो, मी हे आज बोलत नाही आहे, मी सुरुवातीच्या काळापासून म्हणतो आहे की आणि एनी मॅन मेड मशिनरी हा जगाचा सायंटिफिक नियम आहे की एनी मॅन मेड मशिनरी कॅन बी मॅनेज्ड. कारण का तुमचं डोकं लावलेलं असतं, तुमच्यापेक्षा एक सुपरियर डोक्यावर येतं आणि तो त्याला उलटं करून दाखवतो. अरे जर कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कमध्ये पेपर इन्सर्शन होऊ शकतात आणि ते पुराव्याने असे सांगितले जातात की हे पेपर नंतर आले आहेत, तर तुम्ही मतांचं काय सांगता आम्हाला. पेजर आहे ना, पेजर पण कुठेही काही कुठे लिंक नाही ना, मी पेजर हॅक करून दाखवतो. मग पेजर हॅक होऊ शकतो, ते का नाही हॅक होणार. दुसरी गोष्ट ही प्री प्रोग्राम होऊ शकतं ना. त्यामुळे ह्या झालेला पराभव आम्ही मान्य जरी करत असलो, कारण का असं नको कोणाला वाटायला की आपला पराभव सहन झालेला नाही. पराभवाने खचून जाणारी माणसं, मी तर सत्य नव्हतोच. मी जवळजवळ गेले आता 25-26 वर्ष आमदार आहे. मला काय सत्तेची फार मिळालेल्या खुर्च्या असं काय नाही आहे. पण तरी मी सांगतो की सत्तेपेक्षा लोकशाहीच्या मार्गाला जिवंत ठेवणारी जी यंत्रणा आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक आयोग हे स्वतंत्र का ठेवलं, केंद्राच्या हस्तक्षेपापासून लांब का ठेवलं, तर निवडणुका व्यवस्थित व्हावा, म्हणजे लोकांना हवं ते सरकार येईल. इथे तर पहिल्याच दिवसापासून लफडं सुरू झालं.
सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश निवड समितीत असतील. लोकसभेने ठरवलं त्याची काय गरज आहे? तू कोण? आता निवडणूक हे कोण निवडणार? केंद्रातले 2 मंत्री आणि विरोधी पक्षातला 1 माणूस. 2:1 मेजॉरिटी कोणाची? मग आले आपले राजीव साहेब. मग पक्ष फोडा आणि काय करा, त्यांना काय इलेक्शन कमिशनला पडली आहे. मी सांगतो एक सामान्य माणूस म्हणून की महाराष्ट्रात झालेली पक्षफुटी याला तुम्हाला कायदेशीर मान्यता देताच येत नाही. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्यात रश्मी शुक्ला पुन्हा देखील आता पुन्हा स्वीकारले, त्यामुळे पुन्हा काहीतरी गेम चेंजर होऊ शकतो. काय गेम चेंजर काय जास्तीत जास्त? आता एवढा गेम चेंज झाला, अजून आमच्या आयुष्यात काय गेम चेंज होती? महाविकास आघाडीची भूमिका काय असेल पुढे? आता महापालिका निवडणूक आहे. अजून बघू आता. तिसरा दिवस येऊन निवडून आल्यानंतर आमची माणसं अजून शुद्धी झालेली नाहीत. महाविकास आघाडीची भूमिका काय असेल? माझी भूमिका ती महाविकास आघाडीची भूमिका. अजून काय विचारायचं? तर मुख्यमंत्री पदासाठी कोण चेहरा मात्र? अरे मला काय करायचंय? माझा चेहरा चांगला वाटतोय काय? मात्र आता उदय सामंत म्हणतात कालचा जो दावा केला म्हणजे सीएम पद सोडला असं नाही. अरे बाबा मला काय करायचंय? पण ते बरं वाटत होतं. कामं जरी केली नाहीत माझी एकनाथ शिंदेंनी तरी ठाण्याचा CM आहे हे बरं वाटायचं. कामं ते एक पण केलं नाही माझं. म्हणजे झालेली कामं पण अडवून ठेवली. त्यांना प्रचंड अपेक्षा होत्या की आपण कळवा मुंबरा धुवून नेऊ. मी सभागृहात पण लढणारा माणूस आहे आणि सभागृहाच्या बाहेर पण लढणारा माणूस आहे. लढाई करणाऱ्याला युद्ध कुठे चालू आहे त्याच्याशी घेणं काही देणं नसतं. त्याची तलवार आणि युद्ध एवढंच त्याच्या नजरेसमोर असतं. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.